आपल्या मीठ मुंबई गावाबद्दल. नमस्कार. एवढंच तोंड पुसतंय आधी. हे आमची गावची स्टाईल आहे. आम्ही आज सध्या मुंबईत असो. मीठ मुंबईत आमचं गाव. आमच्या गावाचं नाव मीठ मुंबई, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण बघू शकता इकडे आमची खाडी आहे आणि गावाला आमच्या समुद्र पण अरबी समुद्र का निसर्गाच्या सानिध्यात वसलेलो आमचं गाव असा. यावं तुमका मी म्हणत कधी असा कालवामुळे काय कुर्ले त्याच्यानंतर मासे सगळा खावाक मिळतला आहे, पण यावा आणि आपापली ताटा घेऊन यावा. आणि काय सांगावं होतं तुमका आता. त्याच्यानंतर बघू शकता हे कपडे आहेत आमच्या सुकत घातलेले आपण काय वगैरे असे आम्ही म्हणत घालतो. हां हां तर यावा तुमका कधी वेळ भेटलो फुरसत भेटलो तर पण फोन करून यावा. हां हा काय ओके धन्यवाद. नंबर द्या. हां नंबर माझं माहिती आहे नंबर सगळ्यांना. तुकाच माहिती ना मोदी माका फोन करता आत्ताच दिलेलं मतदान केलं की ना आता मतदान चालू असतं. माहिती आहे काय मोदी मॅचला बोलवलेलं आहे. हो बघा ही लेडीज पर्स आहे. मीटिंग होती लेडीज पर्स हे करतो याचं ना पर्स आहे आणि थोडेसे दात असे ना आता असे सुळ्यासारखे आलेले आहेत. असं. आणि काय म्हणून हा अरे हे डान्सर आलेले आहेत. काय म्हणून तुम्ही कधी आलात बघू शकता ही आमची नात आहे. व्हिडिओ काढ. चला चला आता आम्ही जरा जेवूक जातो. जरा जेवून झालं की संध्याकाळी वडा मारतो. आता कमी जेवतलो आम्ही कारण संध्याकाळी आमच्याकडे हे कोंबड्याचा बनवलेला. आता आत्ताच कोंबडा कापून आणल्याने आता रगडूचा नंतर जरा ते आता खातो काहीतरी आणि नंतर तुमका संध्याकाळी भेटू घेतो. आज पटवाडी जाऊन नंतर मग आमचं एक भाव युवराज मुंबरकर तर ते आत्ताच रिटायरमेंट झाले तर डबुला बिबुला सगळा भेटलेला हा. बकरं कापूचे 2 बकरे कापतले असं चाललं. एक मोठं आणि एक लहान आणलेलो हा. तर यावा सगळ्यांनी वडाप मारू परवा. तर आपण नंतर भेटूया संध्याकाळी चिकन खाताना. हा त्याचप्रमाणे ही आमच्या एक भावाची मुलगी आहे रिया संजय मुंबरकर. ते आत्ताच बीकॉम झालेले आहे. त्याला बीकॉम फर्स्ट ग्रेडने ते पास झालेले आहे. तर ते संध्याकाळी आम्हाला पार्टी देणार आहे असं म्हणत होते पण काय त्याचा झिरापला तर काय समजत नाही काय वगैरे असं झालं. त्याचं बघू आता केव्हा मुहूर्त भेटतात तर आमका काय समजत नाही. आम्ही दात पाजवून तयार असो पण ते काय आता 10 पुन्हा काढूचे लागतले. बघू आता काय कांदोवरती बांधून ठेवला ना त्याने तर बघू आता काय तो कधी सोडता कांदो. तर बघू शकता आपण एका कांदो आमच्याकडे म्हणतं तो कांदो थोडासा हा. आणि काय सांगत होतं आणि हे आमचं फूड मॉल असा बघू शकता. फूड मॉल आहे तिकडे हा आणि पाठसून एंट्री फ्री आहे. ढापे वगैरे काढलेले असत पाठसून एंट्री फ्री आहे आणि आकडन पण आणि डायरेक्ट ओपन बघू तर असं तुम्हाला वाटत टाकलेलं पण असं शोधू लागाल. त्या दिवशी मीच पाण्यात गेलं होतं आणि सगळं सोडलं तर असा समोर येला माझ्या मला असं जरा ही अशी गावची जरा मजा वेगळी असतात. की ताजा झाड दिसतात हा बघा तकडे फिरव कॅमेरा ताजा झाड दिसत आहे. मी लहानपणी चिपीर जाऊन हगायचोच आहे आणि पुन्हा पाणी घेऊ घ्यायचो सुकून मिळायचो. असं आमचं हे गावचं आहे. आम्ही हवेशीर आहे. आमचं झोपणं उठणं हय असतं आमचं सगळं. हे बघा आमचं हे अशी पोरं आहे ते वाईट जरा बरं वाटतं. लेडीज पर्स जी आता ना तर नुसतं कोंबडा घेऊन येतात आमका पटत नसून ह्या वर्षी कोंबडा ना असं तर आमका वाईट वाटला. आता आमका आता आजो म्हणून आमका कोंबड्याची सोय करून देऊ काही त्यांच्याने पण कोंबडी कापून आणल्या नाही तर करणार का काय. आता आमच्या लेडीज पर्सला काय द्यायचं ते पर्स मध्ये टाकून. चला तेव्हा संध्याकाळी भेटूया. मार 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 मार. फायनली प्रणयनी आंबा पाडलाय दगडांनी. आता लोणचं बनव. आंबा पाडीला कैरी भरून घेतले कैरी. यार माझा फोन आता कर. आणि आता बघू शकतास आंबे पाडलेले आहेत. स्वतः मी पाडलेले आहेत सगळे. आणि खाण्याची मंडळी आम्ही खाणाऱ्यांची वाट बघतोय. आम्ही पण आहोत. आम्ही खाणारे आहोत. ते बघ 2 येतात. बुक्कड ते बघा ते सुरी विरी घेऊन येत आहेत. काय असं कर आंबी सोय. मला माहिती ते माहिती बाय करते काय हे कॅरी विनाटी
मन तो कैसे हैं आप लोग? पुढे काय एवढाच. शिवेर येतो. ए जा ना. कुठे जाऊ? इथे सर्व चकना आलाय. काय आमची कोणती आंबे कटमॅन हे बघ हे बघ टाटा कर साखर तर मित्रांनो ही आहे कैरीचं लोणचं. ही आहे ना, हा आहे कैरीचं लोणचं. हे आहे कैरीचं लोणचं. ज्यांना जे समजायचं समजा. बट किती गोड आहे ना. असं कैरी कापायची मस्त. काय काय टाकलंस गो याच्यात? मसाला मसाला आणि मीठ साखर 3 गोष्टी एकत्र करून बनवायचं. आणि मी असं नाही आय नो हे बघूनच तुझ्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि तेल टाकतो. काय बोलत काय नाही काय माझ्याशी. मला फक्त भाजी पण तरच सॉरी मामा पण तरच. सो अशा वातावरणात, अशा झाडांमध्ये अशी मॅगी खा खा खा. कैऱ्या पाडून झाल्या होत्या, त्याचं लोणचं बनवून केलं होतं, पण मी नाही खात ते. तर तुम्हाला ही वाली विहीर दाखवायची होती. ही पण खूप जुनी विहीर होती. त्या काळी फक्त